परधर्म म्हणजे कर्म करायला युद्ध करायला नको म्हणतोय, अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो सांगतो आहे. म्हणून मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं झाल्यानंतर हा धर्म असा सोडणे हे चुकीचं आहे असं म्हणतात. आता ही कथा यज्ञाच्या संदर्भात सांगतात. आता यज्ञ कशा पद्धतीने करायला पाहिजे, यज्ञाच्या संदर्भात आपण एक गोष्ट पाहणार आहोत. ती केली असताना कशा प्रकारे आपल्याला फळ प्राप्त होतं किंवा कशा पद्धतीने प्राप्त ह्याच्याबद्दल आपण हे कथा, हे जे काही सांगितलेलं आहे यज्ञाच्या संदर्भात अन्नात भवती भूतानी पर्जन्यात दन्न संभवा वगैरे वगैरे जे काही सांगितलेलं आहे हे कसं आहे, तर काय म्हणतात, सगळा हा जो समूह निर्माण केला, प्रकृती निर्माण केली, मग ते निर्माण केल्यानंतर सगळ्या जीवसृष्टीच्यासाठी खाणं पिणं करायला पाहिजे ना, त्याची सोय करायला पाहिजे की. म्हणून भगवंताने ब्रह्मदेवाने काय केलं, यज्ञ निर्माण केले. जशी जीवसृष्टी निर्माण केली तशी यज्ञही निर्माण केली. आणि तिथं असणाऱ्या उत्पत्ती झालेल्या लोकांना सांगितलं. इथे काय सांगतात, मी हा यज्ञ केलेला आहे, त्या यज्ञाची तुम्ही पूजा करा, त्या देवतांची तुम्ही पूजा करा. आणि त्या देवताची पूजा केला असताना त्या देवता तुम्हाला प्रसन्न होऊन तुम्हाला तुमच्या अन्नपुरवठा करतील, तुम्हाला चांगल्या प्रकारचं खायला प्यायला देतील, तुम्हाला प्रसन्न करतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंतांनी त्याच्या ठिकाणी सुरवी ज्या सृष्टी निर्माण झाली त्या व्यवस्थेने सांगितलेली आहे. अशा प्रकारची एक त्या ठिकाणी म्हणजे भगवंतांनी ही आपली जी काही सृष्टी आहे ती सृष्टीला चालू राहण्यासाठी या प्रकारे त्यांनी योजना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये परत सांगत असताना कसं सांगितलेलं आहे की हे जे काही आपण त्या यज्ञाला आपण आहुती दिली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर केला जो काही आपण नैवेद्य वगैरे अर्पण करतो तो जो अर्पण त्याला केला पाहिजे. उरलेला जे काही असतं तो प्रसाद म्हणून ग्रहण केला पाहिजे. हा एक विधी आहे. तो जर समजा आपण प्रसाद कुणाला न देता स्वतःच खाल्लो, त्या यज्ञाला न देता स्वतःच खाल्लो तर तो पापी ठरेल, तो चोर ठरेल. अशा प्रकारचं या ठिकाणी शिल्लक राहतात सांगतात. आणि जर समजा त्याची कशी पद्धत आहे, ही सिस्टीम कशी चाललेली आहे ह्याच्याबद्दल सांगत असताना सृष्टीचक्र कसं आहे, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात दन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा कर्म ब्रह्मोत्तम विद्धि ब्रह्माक्षर सबुतो तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्य यज्ञ प्रतिष्ठितम्. आता आजच्या काळामध्ये यज्ञ यागादी कर्म हे सगळे बंद झालेले आहेत. कुणीही करत नाहीये किंवा असेल प्रमाण त्याचा 1% अर्धा टक्का वगैरे काही असेल. मग आता